नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ना फणसाचे गुलाबजाम करूया। त्यासाठी मी हे बघा 1.5 पावशर फणस आणलाय, एक वाटी एक वाटी रवा घेतलाय आणि मिल्क पावडर घेतली आपली 10 रुपयाला। हे बघा ह्या 3 पुड्या घेतल्या आणि 4 चमचे मैदा घेतलाय। तर आपण आता हे आणि आपल्याला साखर लागल आणि विलायची पावडर ते नंतर पाक करण्यासाठी लागल। तर आता आधी आपण हे सोलून घेऊ, फणस सोलून घ्यायचं चांगलं आणि मिक्सरवर त्याचे बारीक पेस्ट करायची, नंतर गाळून घ्यायचं। हे बघा अशी बी असती ती बी काढून टाकायची, असं पापुद्रा असतो त्याला तो पण काढून टाकायचा। असं छान फणस घ्यायचं, खराब नाही घ्यायचं, चांगलं आणायचं। हे बघा हे छान आहे। हे बघा आपलं आता सगळं फणस सोलून झालंय आणि ह्या बिया आहेत ना, ह्या बियांपासून उकडून पण खायच्या, मीठ टाकून उकडायचं आणि भाजी पण छान होते, भाजी पण करता येते। मग तुम्ही भाजी पण करू शकता ह्या बिया, म्हणजे वायाला नाही जात बी पण। हे बघा आता मी ना हे मिक्सरवर वाटून घेते। हे बघा आता हे फणसाचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्याला असे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे, छोटे छोटे करून मग पेस्ट करून घ्यायची। आपल्याला त्यामध्येच रवा आणि ते मैदा भिजत घालायचा थोडा वेळ आणि मग त्याचे गुलाबजाम करायचे। बघा आता मी हे वाटून घेते। हे बघा अशी पेस्ट करून घ्यायची आणि आता आपण ती अशी चाळणीने गाळून घ्यायची। अशी गाळून घ्यायची चांगली अशी गाळून घ्यायची, मस्त अशी फिरून फिरून पुरण्यासारखी। मग खालून मग सगळी पेस्ट अशी जमा होते मऊ मऊ आणि त्याच्यात आपण मग ते रवा आणि हे भिजवायचं। हे बघा अशी पेस्ट जमा होते, सगळं वाटून घेते। आता असं हाताने सगळं हे करून घ्यायचं, थोडंसं असं जाड राहतं हे ते गाळून निघतं आणि आपल्याला बघा आता हे सगळं गाळून घ्यायचं असं खालून चिवटलेलं। बघा आपला फणसाचा पल्प चांगला वाटी 1.5 वाटीभर थोडासा वरती निघलाय एका वाटीपेक्षा। आता आपण 1 वाटी रवा मिक्स करू, त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। हे बघा आता मिल्क पावडर घालते मी, 3 पुड्या घातल्या, 10 रुपयावाली पुडी असते ना ती, आणि 4 चमचे मैदा। तर आता आपण याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं। लागलं तर थोडंसं मैदा किंवा रवा टाकला तरी चालेल, हे बरोबर आहे माप। रवा आपला अजून भिजणार ना, थोडासा फुगला का गोळा होईल त्याचा बरोबर। आपल्याला 15-20 मिनटं याचे भिजायला ठेवायचा रवा। मग लागलं तर थोडंसं पीठ टाकायचं, मैदा तुम्ही किंवा रवा टाका। बघा आता असं मिक्स करून टाकायचं, चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकू आपण। हे का मी चिमूटभर मीठ टाकते आणि आपण थोडा वेळ असंच ठेवू, रवा चांगला फुगून द्यायचा। रवा फुगला का मग पाहिजे तर थोडंसं आपल्याला पीठ टाकू, नाहीतर रवा टाकला तरी चालेल। आपण आता हे भिजत ठेवू, थोडा वेळ झाकण ठेवू आणि त्याला मुरवत ठेवू 10-15 मिनटं। नंतर लागलं तर आपण थोडंसं मैदा टाकू। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पाक करून घेऊ। मी त्याच वाटीने 1.5 वाटी साखर टाकते, कारण रवा घेतलाय ना आपण। याच वाटीने मी हे बघा 1.5 वाटी साखर टाकली आणि आपण 4 वाट्या त्याच्या 4-5 वाट्या 5 वाट्या तरी टाकायच्या पाणी टाकायचं।
एक वाटी झाली बघा, 2 वाट्या, 3 वाट्या, 4 वाट्या आणि 5 वाट्या. मी 5 वाट्या पाणी घेतले म्हणजे आपले गुलाबजाम चांगले फुगतात त्यामध्ये. आता आपण याला चांगली उकळी होऊन द्यायची आणि नंतर त्याच्यात वेलची पावडर टाकायची. तोपर्यंत आपलं पीठ पण दिसतंय. अशी साखर चांगली मिक्स करून घ्यायची. असे पसरट भांडं घ्यायचं म्हणजे आपले गुलाबजाम चांगले असे मुरतात. असं छोटं भांडं नाही घ्यायचं गुलाबजाम ठेवायला. असं पाक मी ज्याच्यात केलं आहे ना, आता याच्यातच मी गुलाबजाम ठेवणार आहे. असं पसरट भांडं घ्यायचं. आता आपण याला चांगली उकळी होऊन देऊ. एक तारी पाक करायचा आपल्याला. असं एक तारी पण नाही, थोडंसं असं चिवट लागेपर्यंत आपल्याला हे रवळीत राहायचं. थोडासा पाक आटून द्यायचा. मग आपण गुलाबजाम करू. हा आपला रवा चांगला फुगलाय. थोडंसं ओलं जर असलं ना, थोडं टाकलं तरी चालेल. तुम्ही असा तुपाचा हात घ्यायचा असा आणि असं मळून घ्यायचं बघा. थोडंसं ओलं हे असे आले तरी चांगले होतात. हे बघा असे गोळे होतात ना. आपण असे गोळे करू. हे बघा असे गोळे ह्या साईजचे गोळे करून घ्यायचे. चांगलं मळून घ्यायचं अगोदर. तुम्हाला वाटलं ओलं तर थोडंसं रवा किंवा पीठ घाला. आपला मैदा घालायचा, नाही तर तुपाचा हात लावायचा. आणि हे बघा असे चांगले गोळे होतात. मी आता सगळे असेच गोळे करून घेते. हे बघा आपले गोळे करून झालेत आणि आपला पाक पण होत आलाय. आपल्याला पाक कसा जास्त हे पण नाही म्हणजे घट्ट पण नाही करायचा. 10 मिनटं मी उकळून दिलाय फक्त साखर टाकून. आता आपण थोडीशी विलायची पावडर टाकू त्याच्यात. बघा मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकते आणि आता आपण ही साईडला ठेवू थंड व्हायला. कोमट झाला पाहिजे आपला पाक. तूप टाकू. तूप टाकून तेलात तळले तरी चालतात. मी तुपात तळतो. तेलात पण चालतात तळले तर. तुम्ही तेलात तळले तरी चालतील, तुपात तळले तरी चालतील. आता आपला पाक कोमट होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेऊ. आणि बारीक गॅसवरच तळायचे आपले गुलाबजाम. अजिबात फास्ट गॅस करायचा नाही, एकदम बारीक गॅसवर तळायचे. बघा मी आता आणि लिंबाच्या पेक्षा थोडेसे लहान गोळे करायचे. बघा मी आता गोळे सोडते. आता एकदम बारीक गॅसवर असे तळून घ्यायचे चांगला कलर येईपर्यंत. हे बघा आता असा कलर झाला का आपले काढून घ्यायचे. आतमध्ये पण चांगले शिजतात. बघा असं तुपने तळून द्यायचं आणि आपण तांदूळ ताटात काढू. बघा छान झालेत. आता आपण सगळे असे तळून घेऊ. हे बघा आपले कोमट पाक आहे आणि गरम गुलाबजाम आहे. असे टाकायचे. मी आता असेच तळून सगळे टाकते. आपल्या हे गुलाबजामनी पाक सगळा शोषून घेतलाय. आता आपण असे काढून घेऊ. फणसाचे गुलाबजाम तयार झालेत. आता आपण थोडासा असा पिस्ता टाकू. बस हे बघा आतून पण असे छान झाले. असे तुम्ही पण करून बघा. तुम्हाला आवडले तर छान झाले खूप. तुम्ही पण करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.